नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणाला माहिती आहे की काजू हे कोकणातील अतिशय महत्त्वाचं असं एक नगदी पीक आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गेले अनेक वर्ष काजूच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि मोठ्या आकाराची बी असलेल्या अशा विविध जाती विकसित केलेल्या आहेत आणि त्याची लागवडीसाठी शिफारस केलेली आहे। आता ज्या वेळेला या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत त्याच्यापासून जे अपेक्षित उत्पन्न आहे हे मिळण्यासाठी या पिकावर ज्या विविध किडी पडतात या किडींचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करणं, किडींचं नियंत्रण करणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काजू पिकावर विशेषतः कोळव्या पालवीवर किंवा मोहरावर काजूवरील ढेकण्या म्हणजे ज्याला आपण टी मॉस्किटो बग किंवा फुलकिडे या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो। परंतु गेली काही वर्ष या दोन किडींबरोबरच काजूवरील बी आणि बोंडू पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भावसुद्धा काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आढळून येताना आपल्याला दिसतोय। आता ही कीड जी आहे ही प्रत्यक्ष काजू बीचं आणि बोंडूचं नुकसान करत असल्यामुळे यामुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होताना आपल्याला दिसून येतं। आता या किडीचा जर आपण जीवनक्रम बघितला तर या किडीची मादी ही वाढणाऱ्या बीवर किंवा बोंडूवर आपली अंडी घालते। साधारण 6 ते 7 दिवसात म्हणजे एका आठवड्याच्या कालावधीमध्ये अंड्यातून अळ्या बाहेर पडतात आणि अळी अवस्था असते ही लगेचच कोळ्या बीमध्ये किंवा बोंडूमध्ये आत शिरून आपली उपजीविका जी आहे ती साधारण 15 ते 20 दिवसात म्हणजे 2 ते 3 आठवड्यामध्ये पूर्ण करते। ज्यावेळेला ही पूर्ण वाढलेली अळी असते तिचा आपण जर रंग बघितला तर साधारण तो तांबूस काळपट रंगाचा आपल्याला रंग दिसून येतो आणि साधारण एका आठवड्यामध्ये या किडीचा कोश आहे तो पूर्ण होतो आणि नंतर करड्या रंगाचे तपकिरी रंगाचे आपल्याला प्रौढ कीटक हे बघायला मिळतात। आता या किडीचं जर नुकसान करण्याची पद्धत बघितली तर ही पतंगवर्गीय कीड आहे, त्याच्यामुळे अळी अवस्था ही या पिकाचं नुकसान करते। अंड्यामधून अळी बाहेर पडल्यावर लगेच सुरुवातीचा काही काळ ही अळी बीवर किंवा बोंडूवर जो बाहेरचा भाग असतो तो खरवडून आपली उपजीविका करते आणि लगेचच ज्या ठिकाणी बी आणि बोंडू चिकटलेले असतात त्या ठिकाणाहून ती आत प्रवेश करते आणि बीचा आणि बोंडूचा आतला भाग जो आहे तो पूर्णपणे खाऊन नष्ट करते। आता या किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा झटकन आपल्या लक्षात येतो, कारण आपण जर बघितलं तर प्रादुर्भित जी फळं असतील किंवा बी असेल तिथे बाहेरच्या बाजूला दाणेदार विष्ठा आपल्याला आढळून येते। कारण ह्या किडीचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला ती या बीमध्ये प्रवेश करते तेव्हा तिचा जो मार्ग असतो तो पूर्णपणे या दाणेदार विष्ठ्याने झाकून गेलेला असतो। त्याच्यामुळे जर आपण नीट बागेमध्ये निरीक्षण केलं तर जी वाढीच्या अवस्थेमध्ये बी असते किंवा बोंडू असतात त्याच्यावर या किडीची जी विष्ठा असते ती आपल्याला प्रकर्षाने दिसते आणि यावरून आपल्या लक्षात येतं की या आपल्या काजूवर या बी आणि बोंडू पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। या किडीच्या प्रादुर्भावामुळे ही जी बी आहे किंवा बोंडू आहे ह्या पूर्णपणे नष्ट होतात, त्याची पूर्णपणे वाढ होत नाही आणि कालांतराने लहान बिया या लवकर तयार होतात आणि सुकून खाली पडून जातात आणि शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं। आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विशेषतः काजू पिकामध्ये ज्या वेळेला बीचा आकार जेवढा मोठा तेवढा जास्त शेतकऱ्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळतं किंवा जास्त दर मिळतो आणि अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास बीचा आकार लहान होतो आणि परिणामी अपेक्षित उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्याला मिळत नाही। आता या किडीचा आपण प्रादुर्भाव बघितला। आता या किडीच्या नियंत्रणासाठी मी सुरुवातीला सांगितलं की जे कोळ्या पालवीवर किंवा मोहरावर ज्या किडी येतात म्हणजे टी मॉस्किटो बग असेल फुलकिडी असेल याच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने एक काजू मोहर संरक्षणाचं जे एक वेळापत्रक आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्या पिकाच्या विविध अवस्था आहेत की त्याची फवारणी कधी करायची याचं एक नियोजन केलेलं आहे। तर या वेळापत्रकाचा जर शेतकरी बंधूंनी व्यवस्थित वापर केला तर त्याबरोबरच आपल्याला या काजूची जी बी आणि बोंडू पोखरणारी अळी आहे याचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येतं। कारण आपण जर हे वेळापत्रक बघितलं तर याच्यातली जी तिसरी फवारणी आहे ती ज्यावेळेला फलधारणा होते त्यावेळेला आपण सुचवलेली आहे आणि त्यावेळेला जर आपण योग्य प्रकारे कीटकनाशकाचा वापर केला तर या किडीचा आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो। या व्यतिरिक्त जर आपल्याला सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव आढळला तर अशी जी प्रादुर्भावित बी असेल किंवा बोंड असेल ती आपण जर गोळा करून नष्ट केली तर या किडीचा आणखीन जो प्रसार होणार आहे तो सुद्धा आपण रोखू शकतो
आणि अगदीच या किडीचा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास आवश्यकता वाटल्यास प्रोफेनोफॉस 50% हे प्रवाही कीटकनाशक आहे, याची 1 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारणी केली तर या किडीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो। तर या प्रकारे आपण योग्य खबरदारी घेतली तर पर्यायाने जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते टाळलं जाऊ शकतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। बंधूंनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि विद्यापीठाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर फेसबुक चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। या सगळ्या माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करा। धन्यवाद।